नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये नक्की काय घडलं चला पाहूयात. आजच्या मालिकेची सुरुवात अशी होते की नर्मदा आणि माया कसंबसं रुद्रकेतूला मंदिराच्या बाहेर आणतात. तेव्हा नर्मदा बोलते, टाईम प्लीज टाईम प्लीज. त्यावर माया बोलते, अहो काय टाईम प्लीज, चला पटकन उचलून नर्मदा विचारते, माया अथर्व का आला असेल. तेव्हा माया उत्तर देते, अहो खजिन्यासाठी. नर्मदा बोलते, अथर्व पण लालचीच आहे. माया घाई करत बोलते, चला चला उठा उठा चला पटकन. आणि इकडे मीरा वेदासाठी जेवण घेऊन येते. तेव्हा वेदा तिचं ड्रॉइंग काढत बसलेली असते. तेव्हा वेदा बोलते की तू तू का आलीस इथे. तेव्हा मीरा बोलते की वेदा, अगं अनन्याताईंनी सांगितलं होतं की तुला हे देण्यासाठी. मीरा वेदासाठी जेवण घेऊन आलेली असते. तेव्हा वेदा बोलते की तू खोटं बोलतेस. तेव्हा मीरा बोलते की वेदा, अनन्यताई आल्या की तू त्यांना विचार. तेव्हा वेदा बोलते की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, मला माहिती आहे, मला सगळं सांगितलं आहे माझ्या अंबिकाईने. तेव्हा मीराला थोडी शंका येते. तेव्हा मीरा बोलते की अंबिकाताईने. तेव्हा वेदा बोलते की हो, तिने मला स्वप्नात येऊन सगळं सांगितलं आहे की तुम्ही तिच्यासोबत काय काय करायचे ते. तेव्हा मीराला प्रश्न पडतो की नक्की काय चाललं आहे हे. इकडे माया आणि नर्मदा अवकळ्या करत करत रुद्रकेतूंना पायऱ्यांवरनं उचलून आणतात. तेव्हा माया सांगत असते की सासूबाई चला पटकन. तेव्हा अथर्व जर आला ना, तेव्हा नर्मदा बोलते तेव्हा तेव्हा नर्मदा बोलते आणि अथर्व जर आला आणि त्याने हे पाहिलं तर त्याला काय वाटेल, आपणच मारलं आहे. तेव्हा माया बोलते की अहो चला हो पटकन. तेव्हा नर्मदा बोलते की कशाने न्यायचं आहे. तेव्हा माया बोलते की नेऊ ना आता, रिक्षाने कॅबने काहीतरी करू, पण चला इथून उचला पटकन. इकडे मीरा वेदाजवळ जाते आणि बोलते की ठीक आहे वेदा, पण मला पण एक काल स्वप्न पडलं होतं. वेदा वाकडं तिकडे तोंड करतच असते, तिच्याकडे बघतही नसते. तेव्हा मीरा तिचं स्वप्न सांगत असते. मी काल रात्री स्वप्नात उडत होते, ढगांच्या वरती पक्ष्यांच्याही वरती गेले आणि मग उडत उडत तुला माहिती का काय झालं. मला तिथे ना एक चंद्र दिसला आणि मी त्या चंद्रावर गेले आणि चंद्रावर गेल्यावर तिथे मला एक छोटंसं घर दिसलं. वेदा तिच्या स्टोरीकडे कान देऊन ऐकत असते. तेव्हा मीरा सांगते आणि मग मी त्या घरात गेले आणि तिथे मी घराच्या जवळ आसपास सगळी फुलांची बाग लावली आणि तिथे मला एक मस्त पांढरा शुभ्र ससा दिसला आणि त्या सशाची माझी खूप छान घट्ट मैत्री झाली. आणि मग काय, मी ठरवलं आता मी इथेच राहणार आहे. तेव्हा वेदा बोलते पटकन, तू चंद्रावर राहणार आहेस, तिथे कशी राहणार तू. तेव्हा मीरा बोलते की मग काय झालं. तेव्हा वेदा बोलते की काहीही बोलतेस, तिथे ऑक्सिजन नसतो आणि म्हणे चंद्रावर राहणार आहे मी. मग मीरा बोलते की अगं वेदा, स्वप्न होतं ना ते, आणि स्वप्न खरं असतं असं नाही ना. आता बघ ना, तुझ्या स्वप्नात तुझी अंबिका आई आली होती, पण खरोखर इथे आली नव्हती ना, इथे तर नाही आली आहे ना ती. तेव्हा वेदा विचार करायला लागते. तेव्हा मीराला रडायला येतं आणि मीरा बोलते की वेदा, तू असं कसं विचार केला गं. तुझ्या बाबांनी तुझ्या अंबिका आईला मारलं असेल, त्यांचं खूप प्रेम आहे बाळा तुझ्यावर, आणि तुझ्या अंबिका आईवर सुद्धा तुझ्यावर त्यांचा खूप जीव आहे. तेव्हा मीरा वेदाच्या हातावर हात ठेवते आणि बोलते की वेदा बाळा, तुला माहीत आहे ना माझ्यापेक्षा तुझे बाबा कसे आहेत ते. तुला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय नाही केलं, सगळं विसरलीस का गं तू. तेव्हा वेदा इमोशनल होते, मीराकडे बघू लागते, तिला रडायला येत असतं. ते दोघं एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यात मंजिरी येते आणि मंजिरीला त्या दोघांना एकत्र बघून मंजिरीला संताप होत असतो. मीराने वेदाच्या जेवणाचं ताट बेडवर ठेवलेलं असतं. मंजिरी ते ताट घेते आणि ते ताट स्वतःहून हातात घेऊन खाली पाडते. तेव्हा जोरात ताटाचा आवाज होतो. तेवढ्यात वेदा आणि मीरा थोडे जागरूक होतात. तेव्हा मीरा मागे बघते, मीराला खूप राग येत असतो. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा काय चाललंय तुझं. वेदा एकदा म्हणाली ना तिला तुमच्याशी नाही बोलायचे म्हणून, का त्रास देतात मग तुम्ही तिला. तेव्हा वेदा भानावर येते आणि पुन्हा पहिल्यासारखी वागायला लागते. मीराने धरलेला हात ती झिडकारून लावते आणि परत जाते आणि बोलते की आजी आजी ही माझ्याशी मुद्दामून बोलायला येते, हिला जायला सांग ना. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा जा ना गं. तेव्हा मीरा रागाने तिथून निघून जाते. इकडे खोलीत येते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा. तेव्हा मीरा बोलते की आलात तुम्ही, मी तुमचीच वाट बघत होते, कुठे ठेवलं आहे रुद्रकेतूंना तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा त्यांची बॉडी मंदिरात नव्हती. तेव्हा मीरा बोलते की काय. इकडे नर्मदाची आणि मायाची तर बरीच फजिती होते. त्या दोघी कसं बसं रुद्रकेतूला बाहेर घेऊन येतात चादर लपेटून आणि ते रिक्षावाल्याकडे जातात. तेव्हा रिक्षावाल्याला सांगतात की दादा घोडबंदर जायचं आहे. तेव्हा रिक्षावाला बोलतो की बरं बरं. तेव्हा नर्मदा मायाशी काहीतरी बोलत असते. तेव्हा रिक्षावाला बोलतो की काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. तेव्हा माया बोलते की हो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. तेव्हा रिक्षावाला बोलतो की त्या बोलत होत्या ना. तेव्हा माया बोलते की तुला काय करायचं आहे.
तेव्हा नर्मदा बोलते की हो हो साधू बनवलं त्यांना. तेव्हा माया बोलते की मी तिकडे बसते सासूबाई, तुम्ही इकडनं बसा. माया रुद्रकेतूला सोडून तिकडे जायला लागते. तेव्हा नर्मदाला झेपत नाही. तेव्हा नर्मदा ओरडायला लागते. तेव्हा माया पटकन पळत पळत येते आणि बोलते की अहो कशाला ओरडताय. तेव्हा रिक्षावाला बोलतो की बापरे मुर्दा मुर्दा, आणि रिक्षावाला रिक्षा घेऊन पळून जातो. तेव्हा माया बोलते की अरे ही मुर्दा नाही आहे. तेव्हा माया नर्मदावर चिडत असते की काय झालं होतं एवढं ओरडायला तुम्हाला. तेव्हा नर्मदा बोलते की तुला काय वाटतं किती जड आहे, मला काय एकटीला झेपणार आहे का. तेव्हा माया बोलते की तुम्हाला काय एवढं पण नाही जमत का. तेव्हा नर्मदा बोलते की हो का, मग घे एकटी. तेव्हा नर्मदा मायाकडे सोडून देते. तेव्हा माया ओरडते. तेव्हा नर्मदा बोलते की आता का काय आहे ना, मेल्यावर मुर्द्याचं वजन जास्त होतं, जेवढं जिवंत असतानाही नसतं, कळलं का. तेव्हा माया बोलते की गप्पा बसावं तुम्ही. इकडे मीरा अथर्वला विचारत असते की असं कसं शक्य आहे, आपण गेलो होतो तेव्हा होते ना तिथे. तेव्हा अथर्व बोलतो की हो मीरा, मी तिथल्या सगळी जागा अक्षरशः पालती घातली पण मला कुठेच काही भेटलं नाही. तेव्हा मीरा बोलते की पण मग आता काय करायचं, आपण गेलो तेव्हा होतं ना. तेव्हा अथर्व तेच बोलतो की अगं हो तेच मी सांगतोय ना, मी सगळं शोधलं पण तिथे काही नाही भेटलं मला, ते नव्हतेच तिथे. तेव्हा मीरा बोलते की आपल्याला जर तो मृतदेह भेटला नाही ना, तर आपण जी ही मेहनत करतोय ना तिचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा अथर्व तिला धीर देतो आणि बोलतो की मीरा नको काळजी करू, आपण काहीतरी सोल्युशन काढूया. मीरा मनात बोलत असते की ताई तू कुठे आहेस गं, अगं मला काहीच समजत नाही आहे आणि तुझ्याशिवाय मी काही सगळं कसं हँडल करू एकटी. इकडे नर्मदा आणि माया एक ट्रक ड्रायव्हरला थांबवून मागे त्या रुद्रकेतूच्या मृतदेहाला ठेवतात. इकडे नर्मदा आणि मायाची फजितीच होत असते. माया बोलते की रिक्षावाल्याचं काय संप आहे का. तेव्हा नर्मदा बोलते की आता काय करायचं. तेव्हा माया बोलते की आपण जाऊया पुढे, काहीतरी करूया. तेव्हा नर्मदा बोलते की नको माया नको, आता माझ्याकडनं शक्य नाही, माझ्या पायात गोळे येत आहे. आता जर मी याच्या मागे मागे चालले ना, तर याच्याबरोबर मीही त्याच्यासोबत वरती जायची. नर्मदा आणि माया टेम्पोजवळ उभे असतात. तेव्हा माया बोलते की मी ड्रायव्हर, अरे टेम्पो आहे नाही ती, एक काम करू याच्यात घेऊन जाऊ, मी ड्रायव्हरला विचारून येते. तेव्हा नर्मदा बोलते की नको नको, तू अजून गेलीस तर तो मृतदेह म्हणून पळून जायचा, एक काम कर. तेव्हा माया बोलते की एक काम करूया, याआधी आपण याला इथे टाकूया मग मी विचारते. तेव्हा नर्मदा बोलते की बस आता माया, आता काही शक्य नाही आहे माझ्याकडनं. तेव्हा नर्मदा आणि माया सुस्कारा सोडतात की हुश, आता कसं बसं त्याला ते तिथे टेम्पोमध्ये टाकतात. आता काहीतरी मिळालं आपल्याला आणि ते रुद्रकेतू त्यांना टेम्पोमध्ये टाकलेलं असतं आणि तो टेम्पो अचानक चालू होतो. तेव्हा नर्मदा बोलते की माया माया पटकन जा, ड्रायव्हरला थांबव. तेवढा तो टेम्पो पुढे निघून जायला जातो. त्या दोघी पळता पळता नर्मदेचे तर पायच दुखायला लागतात. माया थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण टेम्पो निघून जातो आणि दोघींचीही फजिती उडते. इकडे अंबिका बोलत असते की जे घडतंय ते नियती, आणि नियती हीच आहे की त्या मंजिरीचं म्हणजे त्या चेटकिनीचा अंत होणार. तेवढ्यात तिथे मंजिरी येते. मंजिरी हसते आणि बोलते की अंबिका रामपुरे, काय विचार केला होता का कधी, ज्या घरात जिवंतपणे अशी हसत खेळत होतीस त्याच घरात मेल्यावर अशी अडकून पडशील. तेव्हा अंबिका बोलते की बोलून घे मंजिरी, जे काही बोलायचं ना ते आत्ताच बोलून घे, कारण तुझा अंत जवळ येतोय. मंजिरी बोलते की अंबिका तू विसरतेस का, तुझ्या बापाला मी अशा ठिकाणी ठेवला आहे, तो जर मेला ना तर त्याच्या अस्थिसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि जो रुद्रकेतू ज्याला तुम्ही शोधत होतात त्याला मी शतकानुशतके बंदिस्त करून ठेवलं होतं, आणि तुझंही तेच होणार आहे. कित्येक युग तू अशीच अडकून राहणार आहेस आणि तुझ्या समोर सगळं संपेल, इथली माणसं, हे जगसुद्धा, पण तू काहीच करू शकणार नाहीस. तू इथे अडकून असशील, माझ्या अंताचा मार्ग शोधायला निघाले होतात ना, मग ते कधीच होऊ शकणार नाही आहे, कारण तो मार्ग मी कधीच बंद केला आहे. ना ना तुम्हाला तुमचा बाप शिवणात सापडेल ना रुद्रकेतूचा मृतदेह. मंजिरी जोरजोराने हसायला लागते. इकडे मीरा देवी आईसमोर उभी असते आणि बोलते की देवी आई ही कसली परीक्षा घेतेस, एका बाजूला असं वाटतं की सगळं आता नीट होणार आहे आणि दुसरीकडे ही कुठली परीक्षा. एका बाजूला आजी बोलतात की ही लढाई तुमच्या दोघींनी जिंकायची आहे, आणि कुठे मग माझी ताई. मीरा बोलते की तू ठीक तर आहेस ना गं ताई, तुला मंजिरीने काही केलं तर नसेल ना. तेवढ्यात देवी आईच्या फोटोसमोर मीराला देवी आईजवळ अडगळीची खोली दिसते. तेव्हा मीराला काही कळत नाही. तेव्हा मीरा बोलते की हे काय अडगळीची खोली. तेव्हा मीराच्या डोळ्यातून आसवं गळत असतात. तेव्हा देवीच्या तिथे एक पाण्याने भरलेलं पात्र येतं. तेव्हा मीरा बघते आणि मीरा जवळ जाते आणि बोलते की हे सगळं काय होतं आहे, याचा नक्की अर्थ काय आहे. मीराचं एक गोष्ट लक्षात येते, तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ती बोलते देवी आई तुझे खूप खूप आभार, शब्दात उत्तर दिले नसेल तू तरी मला दिशा दाखवलीस.
याच्याच मदतीने मी माझ्या ताईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा मीरा बोलते की ताई मी येते. मीरा त्या पाण्याने भरलेलं पात्र घेऊन अडगळीच्या खोलीत येते आणि इकडे तिकडे बघत असते. तेव्हा अंबिका बघत असते की मीरा नक्की काय करते. तेव्हा मीरा ते पात्रातलं पाणी थोडं घेऊन भिंतीवर शिंपडते. तेव्हा अंबिका बघत असते की आणि बोलते मीरा काय करते. तेव्हा अंबिकाला लक्षात येतं की ही मला शोधण्यासाठी काही करत तर नसेल ना, मला बाहेर काढण्यासाठी. तेव्हा ती आवाज देते की मीरा मीरा इकडे बघ मी इथे आहे. मीरा पाणी शिंपडत असते. तेव्हा अंबिका बोलते की तिला माझा आवाजही जात नाही, ओरडून काय उपयोग. अंबिका बोलत असते की मीरा बघ ना माझ्याकडे. तेव्हा मीरा मनात बोलत असते की काय करू, काहीच होत नाही आहे, पाणी पण संपत आलं आहे, मी जे करते ते बरोबर आहे ना. मीरा शेवटचे पाण्याचे शिंतोडे अंबिकावर टाकते आणि अंबिका त्या अदृश्य भिंतीवरून बाहेर बाहेर येते. इकडे मंजिरी तिच्या खोलीत हसत असते आणि बोलते की माझ्या अंताचं रहस्य शोधायला निघाला होतात ना, काय मिळाले, निराशा, टेन्शन. आता फक्त मीराने एकदा माझी अट मान्य केली की मग झालं. आणि मला खात्री आहे ती ते करणारच, कारण तिची लाडकी बहीण तिच्यासोबत नाही आहे ना. इकडे अंबिका बाहेर येते आणि तिची अदृश्य भिंतही जाते. तेव्हा मीरा बघते आणि बोलते ताई. त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात. इकडे मंजिरी बोलत असते की अंबिकाचं तर काम झालं आणि आता एकदा नर्मदा आणि मायाला दिलेलं काम पूर्ण झालं की बस. मंजिरी असं बोलते तेवढ्यात माया धावत येते आणि दरवाजा उघडते. माया खूप थकलेली असते आणि बोलते की मॅडम. तेव्हा मंजिरी बोलते की काय काम झालं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, आजचा हा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्स आणि पूर्ण एपिसोडच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.